नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक्झाम असू द्या, राज्य सेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असू द्या किंबहुना सरळ सेवा ही एक्झाम असू द्या. प्रत्येक एक्झाम मध्ये इकॉनॉमिकल गोष्टी आणि इकॉनॉमिक्सवर विचारल्या जाणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनेवर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारले जातात. मग आपला अभ्यासाची तयारी अशा पद्धतीने असली पाहिजे की ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या करंट अपडेट्स तुम्हाला इथं माहिती असायलाच पाहिजे. याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काय, तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनची पातळी. जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्सचा पेपर अनालिसिस केला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडे पर्टिक्युलर त्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स यायला सुरुवात झालेली आहे, किंबहुना त्याच्यावर क्वेश्चन्स विचारण्याची संख्या ही वाढत चाललेली आहे. मग अशा वेळेस आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचा जो काही इकॉनॉमिक सर्वे आहे, हा इकॉनॉमिक सर्वे आपल्याला इत्थंभूत स्वरूपामध्ये माहिती असायला पाहिजे. इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून काय कळतं, तर इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून आपल्या देशाने मागच्या वर्षी प्रगती किती केली आहे याचा असलेला लेखाजोखा आपल्या हातामध्ये येतोय. परिणामी आपल्याला अभ्यास करत असताना त्याच्यातले असलेले जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड फिगर आहे, त्या फॅक्ट्स अँड फिगर आपल्याला इथं प्रॉपरली अंडरस्टँड होता येतात. मग अशा वेळेस आपल्याला गव्हर्नमेंटचेच असलेले जे काही पर्टिक्युलर पीडीएफ फाईल आहे, हे पीडीएफ फाईलचा आपल्याला प्रॉपरली अनालिसिस करायचं आहे आणि ह्या पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आपल्याकडे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 जो आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला काय करायची आहे, अनालिसिस करायचे. याच्यातले महत्वाचे मुद्दे आपल्याला वाचायचे आहे किंवा नोट डाऊन करायचे आहे, ज्याच्यावर कंटिन्युअसली माइट बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि कंटिन्युअसली मागे पण विचारले गेले आहे. सुरुवात करूया. आपल्याकडं महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26, कारण की आता फिनान्शियल इयर 2026-27 स्टार्ट होणार आहे. तर 25-26 म्हणजे मागच्या वर्षी, मागच्या फिनान्शियल इयर मध्ये महाराष्ट्र राज्याने प्रगती केली आणि ती प्रगती कशा पद्धतीने झाली आहे, किती खर्च केला होता, त्याच्यातून आउटपुट किती भेटला, ग्रोथ रेट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा काय भेटू शकतो, आपल्याला तिथं अंदाज भेटू शकतो. मग अशा वेळेस अशा याच्यातले जे काही महत्वपूर्ण जे काही भाग आहे ते महत्वपूर्ण भाग आपल्याला इथं अनालिसिस करायचे. राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून कन्सिडर केल्या जात आहे. याच्यामध्ये विशेषतः कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, या तिघांचंही वैशिष्ट्यपूर्ण काय झालेलं आहे, आपल्याकडं इथं आधार राहिलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणायचं का, आपल्या महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी ही चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रेन होताना दिसून येते. आपल्याकडं महाराष्ट्र राज्याची जी काही अर्थव्यवस्था आहे ती बऱ्यापैकी प्रगतिशील होताना दिसून येते, कारण की तिन्ही क्षेत्रामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये त्याचा असलेला बऱ्यापैकी काय झाला आहे, वाढ झालेली आहे. विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण काय झालं आहे, वाढ झालेली आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे, रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, असा इकॉनॉमिक सर्वे आपला महाराष्ट्र सांगताना दिसून येतोय. याच्यामध्ये विशेषतः व्यवसाय सुलभता, ज्याला आपण बिझनेस इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतोय, की ज्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे की आपल्या भारत देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे इथं इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेली आहे. आता ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट जर वाढवायची असेल तर अशा वेळेस भारत सरकार काय करतंय, ह्या गोष्टीला प्रोत्साहित करताना आपल्याला दिसून येते. आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार ह्या इथं बिझनेस वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या असलेल्या एफडीआय पॉलिसी जी आहे, त्या एफडीआय पॉलिसी आपल्याकडे वाढवताना दिसून येत आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे, तर एफडीआय सर्वात जास्त आलेला आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस हा वाढतलेला आहे आणि स्पर्धात्मक स्वरूपामधली असलेली जी काही इथं क्षमता आहे, ती क्षमता आपण काय केली आहे, बऱ्यापैकी वाढवलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती ही काय आहे, कायम राहिलेली आहे, असं आपल्याला इथं दिसून येत आहे. म्हणजे लगातार कन्झिक्युटिव्हली 5 वर्षापासून भारत देशाचा जो काही आलेख आहे अर्थव्यवस्थेमधला, हा चढताच राहिलेला आहे. हा याच्यामध्ये काय आहे, एकंदरीत सारांश आपल्याला तिथं दिसून येतोय. आणि विशेष बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये याची असलेली जी काही वाढ आहे, ती वाढ किती अपेक्षित आहे, 7.9% आहे. किती आहे, 7.9% एवढी आपल्याकडं वाढ अपेक्षित आहे. थोडंसं इथं बारकाईने लक्ष द्यायचंय की आपल्याकडं सध्याच्या चालू आर्थिक वर्षामध्ये किती असणार आहे वाढ, तर 7.9% ही ग्रोथ रेट असणार आहे आपल्या महाराष्ट्राची. विचार करा, महाराष्ट्र एवढा प्रगतिशील आपल्याला तिथं दिसून येतोय. याच्यामध्ये 2025-26च्या पूर्वानुमानानुसार
आपल्याकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 24-25च्या तुलनेमध्ये 7.9% एवढी वाढ होणे काय आहे अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्याकडे काय असणार आहे, ग्रोथ रेट चांगला असणार आहे. तो ग्रोथ रेट किती असणार आहे, तर 7.9% असणार आहे. तुम्हाला स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचा ग्रोथ रेट किती असणार आहे, तर 7.9% आपल्याला तिथं दिसून येते. याच्यामध्ये 2025-26 ह्या फायनान्शियल इयर मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र सोबतच उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांचं असलेलं आपल्या जीडीपी मध्ये वाटा किती आहे महाराष्ट्राचा, तर लक्ष ठेवायचा कृषी आणि संलग्न क्षेत्र यांचा किती आहे, 3.4% आहे. 5.7% हा कोणाचा आहे, उद्योग क्षेत्राचा आहे. आणि 9% हा काय आहे, तर सेवा क्षेत्राचा आहे. व्हेरी 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 IMP आहे, महत्वाचा आहे, लक्ष ठेवायचा. महाराष्ट्राच्या असलेल्या जीडीपी मध्ये जेव्हा आपण ऍग्रीकल्चर सेक्टरचा वाटा, मॅन्युफॅक्चरच्या सेक्टरचा वाटा आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा जेव्हा आपण बघतो, तर त्यावेळेस अनुक्रमे हा कसा दिलेला आहे, तर ऍग्रीकल्चर सेक्टरचा वाटा 3.4% आपल्याला तिथं दिसून येतोय. मॅन्युफॅक्चर सेक्टरचा वाटा 5.7% आपल्याला दिसून येतोय आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा हा 9% आपल्याला तिथं दिसून येतोय. हे आकडेवारी पाठ म्हणजे पाठ असली पाहिजे. का? कारण की ह्या आकडेवारीवर माइट बी तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या क्षेत्रफळाचा किंवा ह्या क्षेत्रांचा आता जीडीपी मध्ये काय झालं आहे, कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्या राज्याचं असलेलं उत्पन्न किती आहे. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. आपल्या राज्याचं उत्पन्न 2025-26 मध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर आपल्या भारत देश राज्याचा असलेला जीडीपी किती आहे, तर लक्ष ठेवायचा 51,0597 कोटी आहे. किती आहे, 51,0597 कोटी. हा आपल्या देशाचा जीडीपी आहे. हा जीडीपी ग्रोथ रेट आहे. लक्ष ठेवा, हा जीडीपी ग्रोथ रेट आहे 7.9%. आणि महाराष्ट्राचा जीडीपी किती आहे, तर 51,0597 कोटी आपल्याला एवढा दिसून येतोय. हा कधीचा आहे अंदाजित, तर 2025-26 मध्ये आपल्याला तिथं दिसून येतोय. जर आपण याला कम्पेअर केलं कधीच्या संदर्भामध्ये, स्थिर किमतीनुसार, मग अशा वेळी ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की 28,82,699 कोटी एवढा काय आहे, तर 2011-12च्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतोय. म्हणजे एकंदरीतच आपल्याकडचा जीडीपी काय झालेला आहे, वाढलेला त्याच्यामध्ये दिसून येतोय. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की 7.9% हे काय असणार आहे, वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न आहे. आणि त्या प्रकारचं सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न किती आहे, 10.4 आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न म्हणजे काय, रिअल जीडीपी ऑफ महाराष्ट्र स्टेट किती आहे, 7.9% आहे. आणि तिथं सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ग्रॉस किती आहे, तर 10.4% आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. हे अशा पद्धतीने असलेलं आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. अजून काय आहे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे काय, की आपल्याकडं पर्टिक्युलर ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला इन्फ्लेशनचा संदर्भ येणं फार गरजेचं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. इन्फ्लेशन किती आहे महाराष्ट्रामध्ये, इन्फ्लेशन कशा पद्धतीने आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये आहे. मग अशा वेळी ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये इन्फ्लेशनचा जेव्हा आपण संदर्भ घेतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोघांसाठी आपल्याकडे काय आहे, सीपीआय आहे, म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपल्याकडे दिसून येते. मग याच्यानुसार लक्ष ठेवायचं काय आहे, तर पर्टिक्युलर तुमचं असलेलं 401.8 आणि 367.7 एवढा होता. आणि ह्या वर्षी गतवर्षी तर ह्या कालावधी अनुक्रमे 394.1 तर 371.1 एवढा आपल्याला तिथं दिसून येतोय. हे लक्ष ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. मग आता या संदर्भामध्ये जर आपण बघायला गेलं, इयर टू इयर डिसेंबर 2025 कालावधी करता वर्ष ते वर्ष इयर टू इयर ग्रामीण क्षेत्रासाठी किती टक्के, तर 2% आणि शहरी भागासाठी किती टक्के, तर आपल्याला इथं लक्षात येतोय 1.5% एवढं काय आहे, इन्फ्लेशन रेट आहे. मग हा इन्फ्लेशन जो रेट आहे, हा इन्फ्लेशन रेट आपल्याला काय दिसतोय, ग्रामीण भागासाठी 2% आणि शहरी भागासाठी 1.5% आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं असलेला इन्फ्लेशन रेट आपल्याला तिथं दिसून येत आहे.
खाद्यपदार्थाचं जेव्हा इन्फ्लेशन बघतोय ग्रामीण भागामध्ये, तर आपल्याला किती लक्षात येत आहे? 2.7% दिसतंय. आणि सर्वसाधारण जनरल जेव्हा आपल्याला इन्फ्लेशन काढायचं असेल, तर तो किती पर्सेंट आहे? 3% आहे. लक्षात राहील. अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे लेकरांनो, की 2.7% हे काय असणार आहे? तर खाद्यपदार्थाचं इन्फ्लेशन रेट आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 3.0% काय आहे? तर सर्वसाधारण आपल्याला तिथं दिसून येत आहे. नागरी याच्यामध्ये जेव्हा आपण बघतोय शहरी भागामध्ये इन्फ्लेशनचा रेट किती आहे? तर लक्ष ठेवायचा, खाद्यपदार्थाचा इन्फ्लेशन रेट हा जो काही आहे तो किती आहे? 1.2% आहे आणि त्या पद्धतीने जेव्हा सर्वसाधारण बघतोय, तर सर्वसाधारण मध्ये काय असणार आहे? 2.2 आहे. मग एकंदरीत ज्यावेळेस आपण असं बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे, की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? इम्पॉर्टंट कन्सिडर केल्या जात आहे. महाराष्ट्रामध्ये इन्फ्लेशन रेट जो किती आहे, ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं, की आपल्याकडं खाद्यपदार्थाचा असलेला इन्फ्लेशन रेट 2.7% आहे आणि सर्वसाधारण स्वरूपातला किती आहे? 3% आहे. आणि शहरी भागातला सर्व खाद्यपदार्थाचा 1.2% आहे आणि सर्वसाधारण 1.2% आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं एक महत्त्वपूर्ण असलेल्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सार्वजनिक वितरण व्यवस्था, ज्याला आपण काय म्हणतोय? पीडीएस सिस्टीम. काय म्हणतोय? पीडीएस सिस्टीम. तर ह्या पीडीएस सिस्टीमच्या माध्यमातून काय आपल्याला दिसून येतंय, की डिसेंबर 2025 पर्यंत राज्यामध्ये किती? तर 270.84 लाख म्हणजे 270 लाख किंवा 271 लाख आपल्याकडे काय आहे? तर शिधापत्रिका धारक आहे. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जे काही राशनचं कार्ड होल्ड करणारे लोक आहे, हे होल्ड करणारे लोक किती आहे? तर लक्ष ठेवायचं, 271 लाख कोटी एवढे काय आहे? तर आपल्याकडं पर्टिक्युलर इथं काय आहे? सॉरी 271 लाख लोक काय आहे? तर एकंदरीत आपल्याकडं शिधा कार्ड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो राशनचं कार्ड होल्ड करणारे आहे. त्याच्यामध्ये 58 लाख कोणते आहे? पिवळं राशन कार्ड धारण करणारे आहे. 190 लाख केशरी धारण करणारे आहे आणि 22 लाख हे काय आहे? तर व्हाईट कलरचे असलेले शिधापत्रिका घेणारे काय आहे? महत्वपूर्ण मानल्या गेलेले आहे. आलं लक्षात हे? आणि सोबतच आपल्याकडं 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत 51,636 एवढे काय आहे? पीडीएस सिस्टीमची दुकान आपल्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं, आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये स्वस्त अन्नधान्याच्या दुकानाची असलेल्या ज्या काही संख्या आहे, दिवसांगणिक कमी होत चाललेलं आहे. मग दिवसांगणिक कमी का होत चाललेलं आहे? त्याच्या मागचं कारण का? त्याच्या मागचं कारण हे आहे, की आपल्याकडं पर्टिक्युलर इथं आता लोकांची असलेली जी पॉवर्टी लाईन आहे, त्याच्यातून लोक काय झाले आहे? वरती यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वन नेशन वन रेशन कार्ड. काय? वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 1.40 लाख शिधापत्रिक धारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 18 लाख शिधापत्रिक धारकांनी महाराष्ट्रातून काय घेतलेले आहे? अन्नधान्याची उचल केलेली आहे. याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा असलेला कंपोनंट आहे आणि ह्या कंपोनंट मध्ये पर्टिक्युलर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम आपल्या महाराष्ट्राने कधी लॉन्च केली आहे? भारताने कधी लॉन्च केलेली आहे? याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. हे थोडंसं व्यवस्थित बघून ठेवा. का? कारण की वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना कशासाठी तयार केली आहे? तर अल्टिमेटली आपल्याकडे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेवढे काही लोक गरीब लोक आहे, ते इतर राज्यामध्ये कामाला जातात किंवा इतर राज्यातील गरीब लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. तर अशा वेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे? अकोमोडेटिव्ह झाल्या पाहिजे. मग यासाठी आपण जेव्हा बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय, की यामध्ये आपण काय करत आहोत? तर ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करतोय आणि त्याच्यातून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसून येत आहे. आलं लक्षात हे? आता पुढचं आपल्याला अजून बघायचं आहे ते म्हणजे काय? तर ते म्हणजे पुढचं असलेलं संदर्भ. जेव्हा आपण लोकवित्त म्हणतो, ज्याला पब्लिक फिनान्स म्हणल्या जात आहे. बघा, आपल्या शासनाचं असलेलं आपल्या शासनाचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? आपल्या शासनाने किती खर्च केलेला आहे? सार्वजनिक वित्ताच्या माध्यमातून. लोकवित्तच म्हणजे काय? सार्वजनिक वित्त. शासनाकडे पैसा किती येतोय? शासन तुमच्यावर खर्च किती करतंय? मग या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत कशा प्रकारे खर्च केला आहे? कोणत्या स्वरूपात खर्च केला आहे? याबद्दल ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय, की यामध्ये सार्वजनिक वित्तामध्ये पैसा किती येतोय आणि खर्च किती केला जातोय. तर लक्ष ठेवायचं, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण काय म्हणतोय? जीएसटी म्हणतोय. ह्या जीएसटीच्या माध्यमातून काय?
ह्या जीएसटीच्या माध्यमातून राज्याच्या महसुलाचा सर्वात काय आहे महत्वाचा स्रोत मानला गेलेला आहे. जर तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला गेला की महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या महसुलामध्ये सर्वात जास्त महत्वाचा स्रोत कोणता आहे, तर लक्ष ठेवायचा जीएसटी आहे. हे कोणी सांगितलेलं आहे, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्राने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने वस्तू व सेवा कर हा राज्याच्या महसुलाचा काय आहे सर्वात महत्वाचा स्रोत असून राज्याचा स्वतःचा कर महसूल तसेच एकूण महसूल जमेत हा सर्वात मोठा काय आहे वाटा आहे. व्हेरी व्हेरी आयएमपी लिहून ठेवा. व्हेरी व्हेरी आयएमपी आहे, महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीचे असलेले जर क्वेश्चन तुम्हाला विचारला जात असेल तर याच्यावर तुमचं असलेलं आन्सर रेडी पाहिजे. अशा वेळेस जीएसटी हा सर्वात काय आहे राज्याचा महसुलीचा वाटा आपल्याला दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर मागील 4 वर्षामध्ये राज्याच्या महसूल जमेच्या स्थूल राज्य उत्पन्नातील हिस्सा जवळपास 9% पेक्षा अधिक राहिलेला आहे. हे स्टेटमेंट पाठ करून ठेवा. हे स्टेटमेंट पाठ करून ठेवा कारण की ह्या स्टेटमेंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन काय आहे, मागील 4 वर्षापासून राज्यात जेवढा महसूल जमा होतोय, जेवढा पैसा राज्याकडे येतोय त्याच्या उत्पन्नातील जवळपास 9% हिस्सा हा कशाचा आहे, तर आपल्या ह्या जीएसटी कलेक्शनचा आहे. त्यामुळे जीएसटी इज द मेन सोर्स ऑफ द रेव्हेन्यू ऑफ युअर पर्टिक्युलर स्टेट गव्हर्नमेंट. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याला लक्षात येत आहे की 2025-26 करता राज्याचा महसुली जमा किती आहे, तर 5,60,964 कोटी आपल्याला दिसून येतोय. किती आहे 2025 साठी महसुली जमा 5,60,964 कोटी आहे. आणि यानुसार जर आपण बघायला गेलं तर आपल्याला 2024-25 मध्ये 5,36,463 कोटी एवढं काय आहे महत्वाचं असलेलं महसुली जमा आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात हे. आता यामध्ये विशेषतः जर आपण थोडंसं अजून आतमध्ये गेलो आणि थोडंसं आपण थोडं डीप मध्ये अनालिसिस करायला गेलं तर 2025-26 करिता आपल्याकडे कर आणि करेतर महसूल म्हणजे टॅक्स अँड नॉन टॅक्सच्या माध्यमातून इथं आपल्याकडे पैसा किती जमा होतोय, जर महसूल किती जमा होतोय तर लक्ष ठेवायचा 4,77,400 कोटी आणि त्या प्रकारचा असलेला 33,52,00,000 कोटी हा काय आहे अपेक्षित स्वरूपामध्ये आहे. म्हणजे टॅक्सेशनच्या माध्यमातून किती पैसे येणार आहे 4,77,400 कोटी येणार आहे आणि नॉन टॅक्स करेतर स्वरूपाच्या माध्यमातून 33,52,00,000 कोटी एवढा पैसा जमा होणार आहे. मग तुम्हाला जर विचारलं की आपल्याकडे टॅक्सेशनच्या माध्यमातून जास्त पैसा जमा होतो का आपल्याकडे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नॉन टॅक्सेशनच्या माध्यमातून पैसा जमा होतो, तर लक्ष ठेवायचा टॅक्सेशनच्या माध्यमातून. टॅक्स मध्ये पण सगळ्यात जास्त महत्वाचा काय आहे जीएसटी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, केंद्र शासनाकडून मिळणारी सहाय्यक अनुदाने किती आहे, तर 50,511 कोटी आहे. किती आहे, तर 50,511 कोटी काय आहे एवढं अपेक्षित आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2025-26 मध्ये डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा किती आहे, तर 3,71,000 कोटी आहे. किती आहे 3,71,000 कोटी एवढं आपल्याला दिसून येत आहे, हे लक्ष ठेवा. काय म्हणतोय प्रत्यक्ष महसुली जमा किती आहे 3,71,000 कोटी म्हणजे किती पर्सेंट, तर 62.2% पर्यंत आपल्याला तिथं दिसून येत आहे. आता हा तर जमा झालाय, आता आपला खर्च किती आहे लक्ष ठेवायचा. 2025-26 करता महाराष्ट्र राज्याचा महसुली खर्च किती आहे म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे, तर लक्ष ठेवायचा 6,06,855 कोटी. किती आहे 6,06,855 कोटी असून तो 2024-25 मध्ये 5,62,999 कोटी आहे. मग मागच्या वर्षी 2024-25 च्या फायनान्शियल इयर मध्ये किती होता 5,62,999 कोटी. पण आता 2025-26 असलेल्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येत आहे की ह्या वर्षी ह्या फायनान्शियल इयर मध्ये 25-26 मध्ये आपला महसुली खर्च काय आहे वाढलेला आहे, तो 6,06,855 कोटी आपल्याला तिथं दिसून येतोय. मग आता महसुली खर्चामध्ये टोटल किती खर्च झालेला आहे, तर त्या प्रकारचा 25-26 मध्ये 3,64,000 ऍक्च्युअल एवढा काय झालेला आहे खर्च झालेला आहे. हे आपल्याकडे त्या प्रकारचं प्रिडिक्शन केलं गेलं होतं एवढा खर्च होईल असं होईल, परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये महसुली जो काही खर्च आहे हा महसुली खर्च किती आहे 3,64,412 कोटी आपल्याला तिथं दिसून येते, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे इम्पॉर्टंट मानल्या गेलेल्या आहेत.
पुढे काय आहे तर 25-26 करिता एकूण जी काही जमा आहे त्या जमेमध्ये भांडवली जमा किती आहे तर लक्ष ठेवायचा तर 25.9% एवढा आपल्याला तिथं दिसून येतोय. लक्षात ठेवायचा भांडवली जमा म्हणजे काय शासनाने घेतलेलं कर्ज कशासाठी भांडवल निर्मितीसाठी म्हणजे शासनाने 10,000 कोटी घेतलं असेल कशासाठी रस्ते बांधण्यासाठी तर ते काय असणार आहे भांडवली जमा असणार आहे. मग हा जो काही भांडवली जमा आहे त्या भांडवली जमेचा असलेला किती तर 25.9% एवढं काय आहे तर जमा आपल्याला दिसून येते. एकूण खर्चातील भांडवली खर्च किती आहे 19.9% एवढा काय आहे अपेक्षित आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. मग अशा ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार वित्त आयोगाच्या संदर्भ कालावधीमध्ये म्हणजे 2026-27 ते 2030-31 पर्यंत एकूण केंद्रीय करातील किती 6.441% हिस्सा राज्याला तिथं दिलेला आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचा नियर टू बी 7%. किती टक्के 7%. आणि खूप स्पेसिफाईडली जर जायचं असेल तर स्पेसिफाईडली जाता येईल आपल्याला 6.441% हे काय आहे तर एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे असलेलं महत्वपूर्ण ज्या काही आहे तर त्याच्यामध्ये 16व्या वित्त आयोगानुसार एवढा पैसा आपल्या स्टेटला भेटणार आहे तो किती 6.441% आपल्याला तिथं दिसून येते. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर 16व्या वित्त आयोगाच्या या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्याला किती तर 1,09,239 कोटी एवढे सहाय्यक अनुदाने प्राप्त होणे काय आहे अपेक्षित आहे. लक्ष ठेवायचं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं त्या प्रकारचं असलेलं 16व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याकडे किती पर्सेंटनी पैसा येणार आहे तर 7% पैसा येणार आहे. मग अशा वेळेस हे पण 7% आहे म्हणजे 7% आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे किंवा आपत्ती व्यवस्थापनासाठी 1,09,239 कोटी एवढं काय केलेलं आहे अनुदान प्राप्त होण्याची असलेला त्याच्यामध्ये संदर्भित आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006 म्हणजे ज्याला आपण FRBM ऍक्ट म्हणतोय काय म्हणतोय FRBM ऍक्ट आहे. हा ऍक्ट आपल्या महाराष्ट्राने लागू केला होता 2006 मध्ये ज्याचा मूळ उद्देश होता की आपल्या महाराष्ट्र राज्याचा असलेला फिस्कल डिफिसिट राजकोषीय तूट कमी करणे महसुली तूट कमी करणे आणि आपल्याकडचं जे काही बॅलन्सिव्ह नेचर आहे फिस्कल बॅलन्स हा मेंटेन करणे हा कायद्याचा असलेला मूळ उद्देश होता. 2006 नुसार असलेल्या ह्या कायद्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याकडं पर्टिक्युलर राजकोषीय तूट जी आहे ती राज्याच्या उत्पन्नाच्या किती 3% असलेल्या मर्यादेत राखण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. म्हणजे एकंदरीत जो काही आपल्याला FRBM ऍक्ट 2006 नुसार महाराष्ट्र राज्याला सांगितलं होतं की राजकोषीय तूट किती टक्क्यापर्यंत पाहिजे 3% पाहिजे तर महाराष्ट्र राज्यानं इथं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते. येतं लक्षात. पुढचं राज्याचे कर्ज स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे 17 ते 18% मर्यादेत कायम राहिलेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्र राज्यावर कर्ज किती टक्के आहे असं जर विचारलं तर लक्ष ठेवायचं 17-18% पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते हे लक्ष ठेवणं काय आहे गरजेचं आहे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे काय तर आपल्याकडं 2025-26च्या अर्थसंकल्पीयनुसार राजकोषीय तूट महसुली तूट आणि ऋणभाराचे स्थूल राज्याच्या उत्पन्नाशी असलेले प्रमाण. आता याच्यामध्ये राजकोषीय तूट ज्याला फिस्कल डिफिसिट म्हणतात तर किती पर्सेंट आहे फिस्कल डिपॉझिट तर 2.7% आहे. पाठ करायचं कशाचं चालू आहे महाराष्ट्राचं बरं लेकरांनो व्यवस्थित लक्ष ठेवायचं. फिस्कल डिफिसिट किती आहे महाराष्ट्राची 2.7% आहे. त्याच्यानंतर महसुली तूट ज्याला आपण रेव्हेन्यू डिफिसिट म्हणतोय तर ती किती आहे तर 0.9% आपल्याला दिसून येते. आणि त्या पद्धतीने आपल्याकडं जीडीपी डेप्ट रेशो कर्जाचं प्रमाण आपल्या जीडीपीशी किती प्रमाणात आहे तर लक्ष ठेवायचं 18.3% आहे. किती आहे 18.3%. याच्यावर आकडेवारीवर क्वेश्चन विचारल्या जातात म्हणजे जातात.
त्यामुळं हे क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तो त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय, की फिस्कल डिफिसिट किती आहे? 2.7% आहे. रेव्हेन्यू डिफिसिट किती आहे? 0.9% आहे आणि जीडीपी डेप्ट रेशो किती आहे? 18.3% आपल्याला तिथं दिसून येत आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे? आता वित्त पुरवठा. वित्त पुरवठा किती आहे? वित्त पुरवठा म्हणजे आपल्या सामाजिक स्वरूपामध्ये जे मागं पडलेले लोक आहे, जो असा गट, जो असो समूह, तो कसा आहे? बॅक साईडला थांबलेला आहे. तर अशा लोकांना आपण किती प्रकारे किंवा कोणत्या स्वरूपामध्ये इथं वित्त पुरवठा देतोय? मग 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत राज्यातील अनुसूचित वाणिज्यिक बँकेच्या एकत्रित ठेवी आणि स्थूल कर्ज अनुक्रमे किती आहे? 53.40 लाख कोटी आहे आणि 52.39 लाख कोटी एवढा होताना दिसून येते. मग अशा वेळेस राज्याचे कर्ज ठेवी प्रमाण किती आहे? 98.1% आपल्याला तिथं दिसून येत आहे. सोबतच 25-26 मध्ये राज्याचं प्राधान्य क्षेत्रासाठी व्हेरी व्हेरी IMP प्राधान्य क्षेत्रासाठी ज्याला आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणतोय, तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये वार्षिक पत आराखड्यामध्ये 8.06 लाख कोटी असून त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा किती आहे? 25% पर्यंत गेलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणायचं का आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राला बँकेनी बऱ्यापैकी इथं सपोर्ट केलेला आहे. आपल्याकडे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे बिचारे जे शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांना आपण काय केलेलं आहे? तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे? इथं युटिलाइज केलेलं आहे आणि त्यांचं असलेलं हे जे काही आपण त्यांना कर्जाचं प्रमाण आहे, हे कर्जाचं प्रमाण जवळपास 24.9% आणि सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग जे असेल त्याच्यामध्ये असलेला हा जो काही टक्केवारी आहे तो किती आहे? 66.1%. म्हणजेच कृषी क्षेत्र आणि मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ह्या दोघांनाही बऱ्यापैकी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे किंवा बँकेनी बऱ्यापैकी पैसा वाटलेला आपल्याला तिथं दिसून येते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी काय झाल्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही LIC काढल्या गेलेल्या आहे, LIC काढल्या गेल्या आहे आणि त्याचं युटिलायझेशन वाढलं गेलेलं आहे. आता LIC काढणं म्हणजे एकंदरीत काय आहे? तर आपल्या देशामध्ये प्रगती झालेली आहे, प्रगती व्यवस्थित होत आहे, याचा संदर्भ आपल्याला याच्यामधून दिसून येतोय. मग राज्यातील आयुर्विमा ज्या पॉलिसीचा हिस्सा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पर्टिक्युलर LIC जी गव्हर्नमेंटची आहे आणि ऑदर जे आहे, ऑदर इन्शुरन्स कंपनी त्यांचं प्रमाण काय झालेलं आहे हे आपण इथं बघून घेऊ. बघा इथं काय दिसतंय? खाजगीचा कलर कोणता आहे? तर त्या प्रकारचा असलेला हा ऑरेंज कलर आहे आणि हा जो निळा आहे तो कशाचा आहे? LICचा. मग आपल्याकडं 2014-15 मध्ये आपल्याकडं LICचं प्रमाण किती होतंय? तर 72% होतं. आता 72% वरून काय झालेलं आहे? कमी झालं आहे, 53% आलेला आहे 24-25 मध्ये. म्हणजे आता लोकांनी इन्शुरन्स हा पर्टिक्युलर LIC मध्ये काढायचे, आता काय झालेला आहे? तो कमी झालेला आहे आणि 28% हा अदर इन्शुरन्स कंपनीचे असायचे, आता तो वाढून किती टक्के झालेला आहे? 47%. म्हणजे इन शॉर्ट आपल्या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत जे काही आपण इन्शुरन्स काढतोय त्या इन्शुरन्समध्ये कोणाची टक्केवारी वाढलेली आहे? खाजगी कंपन्यांची. ऍक्सिस इन्शुरन्स असेल, HDFC लाईफ इन्शुरन्स असेल. आता लोक LIC काढत बसत नाहीये, LIC काढणं कमी केलेलं आहे. मग याचा फायदा काय होतोय? तर आपल्या गव्हर्नमेंटला त्या प्रकारचा पैसा भेटत नाही, पण फायदा कोणाला होतोय? प्रायव्हेट सेक्टरच्या इन्शुरन्सला भेटतोय. म्हणून बघा आपल्या भारत देशामध्ये आपण FDI पॉलिसीचा जेव्हा आपण संदर्भ घेतो त्यावेळेस भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की वी आर रेडी टू त्या प्रकारचा असलेला 100% इन्शुरन्स आता काय करतोय? एकंदरीत आपल्याकडे इथं इस्तेमाल करण्याची परवानगी दिली आहे. मग अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की यामध्ये हे काय झालेलं आहे? बदल झालेला आपल्याला तिथं दिसून येते. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही फॅक्टर असेल तो म्हणजे काय आहे? कृषी क्षेत्राचा. कृषी क्षेत्राचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो काय आहे? तो पहिले समजून घेऊ. बघा कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे? तर मान्सून 2025 मध्ये राज्यामध्ये सरासरी इथं किती टक्के पडलेला आहे? 109% एवढा पडलेला आपल्याला दिसून येतो. किती आहे? 109% एवढा पाऊस पडलेला आहे. राज्यातील 149 तालुक्यांमध्ये 181 तालुक्यांमध्ये सरासरी पाऊस हा 25 तालुक्यामध्ये अपुरा पाऊस आपल्याला पडलेला तिथं दिसून येतोय. 2021-22च्या आकडेवारीनुसार राज्यात विहित खातेदारांची संख्या
171 लाख एवढं आहे आणि सरासरी विहित क्षेत्र किती आहे तर 1.23 आपल्याकडे हेक्टर आहे. म्हणजे आपल्याकडे सरासरी ऑन एन ऍव्हरेज जर आपण बघायला गेलं तर 1.23 एवढं हेक्टर एवढं क्षेत्रफळ आपल्याकडे काय आहे सरासरी स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2025-26च्या खरीप हंगामामध्ये 157.27 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण काम करण्यात आलेलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तृणधान्य, ऊस, कापूस यांच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे ऊसामध्ये काय झालेलं आहे तृणधान्यामध्ये 10.6%, त्याच्यानंतर ऊसामध्ये 22% आणि कापूसमध्ये 7% वाढ होणं काय आहे अपेक्षित आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं तृणधान्याचं असलेलं उत्पादन 10.6%, ऊसाचं उत्पादन 22%, कापसाचं उत्पादन 7% एवढं झालेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये अजून एक महत्वाची बाब आपल्याला दिसून येते तर कडधान्य आणि तेलबिया यांच्या उत्पादनामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत म्हणजे 28.2% आणि 47.4% एवढे घट काय आहे अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये हे काय आहे इम्पॉर्टंट मानल्या गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर याचा असलेला संदर्भ आपल्याला याच्यामध्ये येणार आहे. 25-26च्या रब्बी हंगामामध्ये 66.98 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तृणधान्य व कडधान्याच्या उत्पादनामध्ये 28.3% आणि 29.9% वाढ अपेक्षित झालेली आपल्याला तिथं दिसून येते. तर तेलबियाच्या संदर्भामध्ये काय आहे तर तेलबियाच्या संदर्भामध्ये उत्पादनाच्या मागील वर्षाच्या तुलनेत 62.2% एवढी काय आहे घट अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणायचं का महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या ह्या संकल्पनेअंतर्गत जेवढ्या काही गोष्टी दिसत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तेलबियांचं उत्पादन हे कमी झालेलं आपल्याला दिसून येते. हे लक्ष ठेवणं काय आहे गरजेचं आहे. आलं लक्षात. एवढं जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर अजून आपल्याकडे काय येत आहे तर पर्टिक्युलर मोठे व मध्यम व लघु पाटबंधारे आहे या प्रकल्पाद्वारे 57.16 लाख हेक्टर एवढं सिंचन क्षमता काय केली आहे वाढवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. 24-25 मध्ये सिंचन क्षमता 40.55 लाख हेक्टर काय आहे इथं वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. सोबतच 25-26 मध्ये अनुसूचित वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्याद्वारे 43 लाख 894 कोटी पीक कर्ज आणि 68 लाख 314 कोटी कृषी मुदत कर्ज वितरण करण्यात आलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा असलेला हा जो काही अर्थ सर्वे आहे किंवा इकॉनॉमिक सर्वे आहे हा इकॉनॉमिक सर्वे काय करतोय आपण त्या इकॉनॉमिक सर्वे एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्याची असलेली जी काही इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे त्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचं आपण काय करतोय प्रॉपरली युटिलायझेशन कसा केला जात आहे हे सांगितलेलं आहे. हा लक्षात. माझ्या मते आपण ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे कव्हर केलेल्या आहे. इथपर्यंत आपण थांबूया. बाकीचं आपण नंतर बघू. थँक्यू.